धक्काबुक्की करून यायची काय कारण होती मला? उत्तर द्या, उत्तर द्या. धक्का देऊन आले का अध्यक्ष? माझ्या केबिनला बसले होते, धक्का देऊन आलेत मला. माझं नाव ऐकून घेता मी सांगत होते विषय ऐकलं नाही अजिबात. दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं, माझ्या कामाचा अडथळा केला मला बाहेर पडून दिलं नाही. मला जेवढी जागा उत्तर करून तेवढ्या जागेतून आलो. कोणाकडे सांगायचं काम? सांगा अध्यक्ष. सातारा नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बडेकर यांनी सभागृहात केली. बडेकर यांनी सभेत बोलताना सांगितले की मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत धक्काबुक्की केली. हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषीवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. मी कोणालाही धक्काबुक्की केलेली नाही. माझ्या केबिनचे दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवण्यात आले होते आणि मला बाहेर पडू दिले जात नव्हते. ज्या मार्गाने वाट मिळाली त्या मार्गाने मी बाहेर पडलो. सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. उलट बडेकर यांनी शासकीय कामात अडथळा आणण्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला आहे. या घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्षांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत वादाची ठिणगी पडली असून पुढील चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. मला काय करायचं ते करा म्हणतायत. मला काय धक्काबुक्की का केली? धक्काबुक्की करून काय आला म्हणून? पुढे गेले साहेब. धक्काबुक्की करून यायची काय कारण होती मला? उत्तर द्या, उत्तर द्या. धक्का देऊन आलेत मला. काय? शिवाला तर तिकडे जात त्याला धक्के देतो. हा? मी कोण आहे? नगरसेविका आहे का कोण आहे? हा? धक्का देऊन आलेत अध्यक्ष. माझ्या केबिनला बसले होते, धक्का देऊन आलेत मला. माझं नाव ऐकून घेता मी सांगत होते विषय ऐकलं नाही अजिबात. दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं, माझ्या कामाचा अडथळा केला पूर्णपणे. मला बाहेर पडून दिलं नाही. मला जेवढी जागा उत्तर होती तेवढ्या जागेतून आलो. कोणाकडे सांगायचं काम? सांगा अध्यक्ष. 11 वाजता मीटिंग चालू आहे, संविधानिक मीटिंग आहे. मला 11 वाजता इथे उपस्थित राहणार आहे. धक्का देऊन का आले ते विचारा पहिले. सांगायची तरी आम्हाला विचारा पहिले सांगायचं. धक्का देऊन का आले मला. नाही तिथे शूटिंग आहे सगळं. जर धक्का जर दिला असेल तर गुन्हा दाखल करा. मी जर धक्का दिला असेल आणि मी जर व्यवस्थित आलो असेल तर हे करून द्या. नाही जर धक्का देऊन आले असतील ना तर आपण यांच्यावर गुन्हा दाखल करू. शूटिंग आहे सगळं, तुम्ही बघा ना. मी जर धक्का देऊन आला असेल तर कारवाई करा. हे धक्का आता मी काय खोटं सांगते का? बघू आपण घेऊन कामगिरी सीसीटीव्ही फुटेज काढू आणि कसं त्या पद्धतीने आपण कारवाई करू यांच्यावर त्या लगेच. पद्धतीने निर्णय घ्या. काय बनकर साहेब मी त्यांना म्हणलं मीटिंग झाल्यानंतर निर्णय घेऊ. हा, मी म्हणलं मीटिंग झाल्यानंतर जे काही त्यांचा विषय असेल आज दिवसात निर्णय घेऊन सोक्ष लावतो. तर मीटिंगला येण्यापासून मी दिले ते पत्र. मीटिंगला येण्यापासून अटकाव करायला नाही पाहिजे ना मला. काही केलेली नाही का त्यांनी कारवाई? संबंधित अधिकाऱ्यावर केलेली नाही ना त्या कदमच्या. त्यांना काय म्हटलं, मी 2 दिवसापूर्वी जॉईन झाले, मला विषय माहित नाही, मला थोडा विषय समजू द्या. मी काल माझ्या समोर विषय आलाय तो. मी म्हटलं आज मीटिंग होऊन जाऊ देत बजेटची. मीटिंग झाल्यानंतर 100% आपण बसून समन्वयाने मार्ग काढू काय विषय झालेला आहे त्याच्यामध्ये. मी मीटिंग झालं ना काय विषय तुमचा? हा, मी म्हणलं जरा समजदारीची भूमिका ठेवा, मला अटकाव करू नका. नगरपालिकेचा करा सभागृहाचा कामकाज संपलं. मला काय सांगू नका. मी 2 दिवस झाला हजर झालोय. तुम्ही त्या साहेबांच्या दारात जाऊन बसा. मला काय सांगताय? त्याच्या अगोदर मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या. सांगतो. पहिली गोष्ट आपण राष्ट्रगीताला उपस्थित करतो. उशीर जो झालाय तुमचा तो आता कारण आम्ही नंतर बघू, कारण की सभा सुरू होताना तुम्ही इथं हजर पाहिजे होता. दुसरी गोष्ट बजेटचं आपलं मीटिंग आहे. ही मीटिंग झाल्यानंतर ती व्हिडिओ शूटिंग अध्यक्ष आपण बघून घ्या आणि त्या प्रमाणात जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई काय असेल त्याप्रमाणे करा. त्यात कुठली कसूर करू नका, कारण की सन्माननीय सदस्यांना विशेषतः महिला सदस्यांना त्याप्रमाणेच आपल्या नगरपालिकेत न्याय मिळाला पाहिजे. हे आपलं जे धोरण दोन्ही राज्यांनी घालून दिलेलं आहे त्याचं योग्य पालन व्हायला पाहिजे.
नाही एक आहे आपण बघू हे सभा संपली ना आपली, सभा संपली की लगेच मिटिंग लावा, लगेच मिटिंग घ्या. ते बरे पडते.